मॅचच्या दिशेनं परी11 गावदेवी दैसर आणि विरोधात साई11 नवीन वसाहत हे दोन संघ आपल्याला आमने सामने पाहायला मिळत आहेत। दोन तुल्यबल संघ आहेत। दोन्ही संघांना विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। 5 षटकांची मॅच। सामना जर बरोबर झाला तर सुपर ओव्हर याकडे दोन्ही संघ आपण लक्ष केंद्रित करायचं आहे। ड्रेस कोड कंपल्सरी असणार आहे। रिव्ह्यू फक्त एक असेल बीमर साठी आणि उर्वरित जर काही अडचणी असतील तर पंचांशी आपण सल्लामसलत करायचा आहे। यस, सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये सुमित भोईर आणि साथीनं महेंद्र भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। एक टॅलेंटेड क्रिकेटर, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नेहमीच ज्याचा गुणगौरव सातत्याने आपण पाहतो तो सुमित भोईर, परंतु आज फलंदाजाची महत्वाची भूमिका देखील त्याच्या खात्यावरती आहे आणि साथीनं अनुभवानं परिपूर्ण असा महेंद्र भोईर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पवन गायकवाड आपल्याला पाहायला मिळतोय। स्ट्राईक गोलंदाज नवीन वसाहत संघाकडनं। स्ट्राईकवरती महेंद्रला आपण पाहू शकाल। महेंद्र भोईर या संघाचा बॅकबॉन मैदानाच्या आतमध्ये। पहिला चेंडू राईट मोर द विकेटनं, पहिला चेंडू लॉब करण्याचा प्रयत्न, मिड ऑफ पुढे सरकतोय, डाऊन दी बॉल। क्षेत्ररक्षक कोणतीच चुकी करत नाही आणि मोठा धक्का पहिल्याच बॉलवरती। रॉयल डकचा शिकार महेंद्रला मात्र खुटारी यांच्या वतीने स्पर्धेला 1100 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक येथे आभार व्यक्त करतो। साई जर निश्चित स्वरूपात सामन्याचा जर विचार केला, संघनायक आपण इथे पाहतो रोंजन नवीन वसाहत क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करणं पसंत केलं आणि निश्चित स्वरूपात पहिल्या षटकामध्ये पाहतो खऱ्या अर्थाने गावदेवी दैसर क्रिकेट संघाचा ज्या फलंदाजावर नेहमी त्यांची मदार असतो त्या फलंदाजाला मात्र लवकरच त्यांनी तंबूचा रस्ता इथे दाखवलेला आहे। निश्चित महागुरु जर आपण विचार केला तर एक नामांकित संघ आहे दैसर संघ म्हटलं तर नेहमीच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ह्या संघाला आपण पाहतो आणि एक चांगला खेळ नेहमीच त्यांच्याकडनं पाहायला मिळतो। हे त्यांचं वैशिष्ट्य अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिले, परंतु आज पहिल्याच बॉलवरती एक नवोदित संघ जो बांधण्यात आला आहे। मागील वर्षापासून खरं तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये या संघाचा दाखल आपण पाहतो। खरं तर अनेक खेळाडू ह्या टीम्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात जे नवोदित आहेत आणि क्रिकेटचा फारसा अनुभव नाही, परंतु जिद्द आणि चिकाटी त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि एक टीम युनिटी या रोहिंजन नवीन वसाहत संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल यात शंकाच नाही आहे। आणि पहिल्याच बॉलवरती त्याचं प्रात्यक्षिक आपण पाहिलं आणि एक चांगला झेल प्रसादकडनं आणि पवनला मात्र पहिल्याच बॉलवर यश। दरम्यान हा चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह अप्रतिम फटका डाऊन दी ग्राउंड सरळ स्क्रीनच्या समोर खणखणीत असा चौकार सोमनाथ भोईरकडनं। आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांचा मृदुंग बोलत असतो, आज ते मंचावरती येतात, त्यांचं सहर्ष स्वागत। दरम्यान वन बॉल चौकार फलंदाज सोमनाथ भोईरकडनं अगदी ताकद मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना सोमनाथ भोईर आपल्याला पाहायला मिळतो। वन डाऊन साठी आलाय आणि कसा खेळ करायचा हे दाखवून देत असताना सोमनाथ आपल्याला पाहायला मिळेल। कारण की जेव्हा टॉस बॉक्समध्ये टॉस झाल्यानंतर ओपिनियन घेण्यात आलं होतं तेव्हा मात्र दर्शवलं होतं की आम्हाला प्रथम फलंदाजीच करायची होती। इथे देखील प्रहार केलाय, स्लोअर चेंडू फिंगर रोल केले होते आणि अगदी लवकर ते पिक केलं सोमनाथनं आणि वेट अँड वॉच अशा प्रकारचं क्रिकेट आणि हा दर्जेदार षटकार ताकद आपल्याला सोमनाथ भोईरची पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये। डीजे विकेट आणि त्यानंतर सलग 3 चेंडूवरती 3 मोठे प्रहार, 14 धावा धावफलकावरती। इथे देखील अप्रतिम फटका
क्लास दाखवत असताना सोमनाथ भोईर मैदानाच्या चौफेर फटकेबाजी, खास करून व्ही सेप मध्ये त्याच्या बॅटमधनं हे फटके येतात, म्हणजे आपल्या बाहूंमध्ये किती ताकद आहे ते दाखवून देत असताना सोमनाथ भोईर आपल्याला पाहायला मिळतो. 4 चेंडू आणि 4 मोठे प्रहार, ज्यामध्ये 3 खडखडीत चौकार आणि एक उत्तुंग असा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पवनचा पूर्णतः समाचार घेतलाय. शेवटचा चेंडू राईट मोर द विकेटनं. दरम्यान हा चेंडू जागा बनवली होती, परंतु रिंगणाच्या आतमध्ये हा चेंडू फील्ड होईल. शॉर्ट कव्हर पुढे सरकतो, चेंडू फील्ड होतो तोपर्यंत सिंगल. आणि खास करून म्हणजे पुन्हा एकदा स्ट्राईक असेल ते आता सोमनाथच्या खात्यामध्ये. पहिल्या बॉलवरती विकेट गेल्यानंतर असं वाटलं होतं दडपण कदाचित दहिसर संघावरती क्रिएट झाला असेल, परंतु कोणतेही दडपण न स्वीकारता ती ज्याप्रमाणे नैसर्गिक गुणवत्ता सोमनाथमध्ये आहे ती गुणवत्ता त्यानं ह्या ठिकाणी सिद्ध केली आणि अप्रतिम खेळ करत असताना संघाला मात्र तो घेऊन गेला. तो 19 या आकड्यावरती एका षटकाचा खेळ संपलाय. एक गडी बाद 19 अशी दमदार धाकड सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती परी 11 गावदेवी दहिसर कडनं. तर संगीत क्षेत्रात नेहमी ज्यांचा एक अतिशय चांगल्या प्रकारे दमदार नेहमी सामाजिक दृष्ट्या योगदान असते, आदरणीय सुप्रसिद्ध तबलावादक प्रदीप गोंदले साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही चैतन्येश्वर मित्रमंडळ खुटारी यांच्या वतीने मनपूर्वक आपलं स्वागत करत आहोत. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती अक्षय गाडगे, महत्वपूर्ण खेळाडू. फलंदाजी गोलंदाजी ज्या खेळाडूकडनं खास करून अपेक्षा बाळगली जाते तो खेळाडू आता आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू त्याच्या हातामध्ये सोपवलाय संघनायकनं आणि आता खूप आशा त्याच्याकडनं बाळगल्या जातात, कारण की ज्या फलंदाजानं एका बाजूनं धावसंख्येचा वनवा पेटवला त्या खेळाडूला शांत करण्यासाठी आपल्या संघातील प्रमुख अस्त्र वापरण्यात आलंय. यस, टायमिंग अलर्ट असणार आहे याची दक्षता प्रत्येक टीम्सनं घ्यायची आहे. पहिला चेंडू बॅकफूट वरती जाऊन बॅकफूट पंच आपण पाहिला, परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हर त्याच्या हातात चेंडू जाईल तोपर्यंत सिंगल. आणि फार उशिरानं मात्र स्ट्राईक एंड वरती सुमित भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. हा, यानंतर तिसरा सामना असणार आहे बघा. गावदेवी पिसारबे विपक्ष रोहिंजन सी या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकी साठी संपर्क साधायचे आहे. यस, जयदुर्गा एकतैलेवर रोहिंजन संघ आणि विरोधात गावदेव पिसारवे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो ह्याची दक्षता घ्यायची आहे. सातत्यानं आम्हाला कॉल करायला लावू नका. खरं तर आसपासचे संघ आहेत, नेहमीच सहकार्य करतात आणि आज देखील ती अपेक्षा असेल. जेव्हा इनिंग ब्रेक होईल तेव्हा मात्र दोन्ही संघनायक आपण लगेचच यायचं आहे. पहिला चेंडू एक धाव आली होती, त्यानंतर हा चेंडू अतिरिक्त वेग प्रदान करण्याचा प्रयत्न अक्षयचा, परंतु दिशेवरती नियंत्रण नव्हतं. आणि खास करून उजव्या आणि डाव्या हाताचे फलंदाज जेव्हा मैदानात असतात तेव्हा दिशेवरती नियंत्रण ठेवणं गोलंदाजासाठी इतकं सोपं नाही आहे, कठीण कार्य आहे. परंतु ते कठीण कार्य पूर्ण करावं लागेल. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जर कायम राखायचं असेल तर ह्या गोष्टी कराव्या लागतील. चांगला चेंडू इथे मात्र पंतांकडे कटाक्ष टाकला, बिग विकेट डाऊन. सलामी जोडी मात्र आता तंबूच्या आश्रयाला. दोघांकडनं जी खूप अपेक्षा होती परंतु अपेक्षालायक खेळ झाला नाही. सुरुवातीला 0 वरती महेंद्र बाद झाला, त्यानंतर सुमित भोईर देखील वरती परतोय. एका बाजूनं सोमनाथ भोईरनं चांगला प्रयत्न केलाय परंतु त्याला साथ द्यावी लागेल, तसं घडत नाही. दुसरा धक्का लागलाय. सुमित भोईर बॅक टू द डग आउट. बॅटिंग मध्ये देखील डेप्थ आहे खरं तर दहिसर संघाच्या. जेपी अर्थात जयेश भोईर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी फलंदाजी नेहमीच योगदान चांगलं ज्याचं आपण पाहतो. ही ते देखील संधी निर्माण केली होती गोलंदाज अक्षयनं. मी म्हटलं होतं प्रमुख अस्त्र आहे रोहिंजन नवीन वसाहत संघाचा आणि पुन्हा एकदा त्यानं संधी निर्माण केली होती परंतु यष्टीरक्षकाकडनं चुकी झाली. ह्या अगोदर एक झेल त्यानं चांगला पकडला होता. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण सिद्धूला पाहतो. यस, सिद्धू आहेत, सिद्धू म्हात्रे. राईट मोर द विकेटनं चांगला चेंडू. यॉर्कलिनचा हा चेंडू आपण पाहतोय, त्याला सन्मान दिलाय जयेशनं. एकच धाव, अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकात मार बसला होता परंतु त्यानंतर कमबॅक गरजेचा होता आणि तो कमबॅक आतापर्यंत खरं तर अक्षयनं मिळवून दिलाय, कारण की पहिल्या षटकात तब्बल 19 आल्या होत्या. आतापर्यंत ह्या षटकात धावा आल्या त्या 3 धावा.
एक स्क्वेअर चेंडू आला होता आणि 2 सिंगल. आता स्ट्राईक एंडवरती सोमनाथला पाहतोय आपण. त्या सोमनाथनं आतापर्यंत 3 खणखणीत चौकार आणि एक उत्तुंग षटकार ठोकला. इथे देखील दर्जेदार फटका आपण पाहतो इनफिल्डला बीट करत असताना. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार 1 बॉस चौकार आपण पाहतोय. दमदार ताकद मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ भुईरचे आपल्याला पाहायला मिळतंय. या 4च्या मदतीनं धावसंख्या 26 वरती आणि वैयक्तिक 24 धावसंख्येचं योगदान सोमनाथ भुईरचं. 7 चेंडू त्यानं फेस केलेत आणि 7 बॉलमध्ये 24 धावसंख्येचं महत्वपूर्ण योगदान आपल्या संघासाठी देत असताना टीजे थोडंसं लक्ष केंद्रित आपण करूया, कारण की चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये आहे. जेव्हा जेव्हा वेळ आपल्याकडे असेल तेव्हा निश्चित आपण डीजे मास्टरला देखील संधी देणार आहोत. आज संधी खरं तर प्राप्त झाली. सोमनाथ भुईरला प्रमोट केलं, लवकरच मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आज त्याच्या बॅटमध्ये धावा बरसताना आपल्याला पाहायला मिळतात. आडव्या बॅटनं चपराक लावल्या, डीपमध्ये लॉंग ऑन तैनात आहे आणि चेंडू फील्ड होईल. एक धाव. षटक देखील कंप्लीट झाले. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा प्रति षटक 13.50 अशी धावगती आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 2 गडी या ठिकाणी बाद झालेत. 5 षटकांची इनिंग आपण पाहतो. 5 षटकांचं एक सत्र आणि त्यासाठी आपल्याला अवधी दिला जातो तो 25 मिनिटाचा आणि 15 मिनिटं सुरुवातीच्या 3 षटकांसाठी. ह्याची दक्षता आपण घ्यायची आहे, अन्यथा आपल्याला मात्र पॅनलाइज केलं जाईल. या सूचना सातत्यानं आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं येतात. चला आपण टीम मीटिंग करू नका. तर पाण्याची आवश्यकता भासली तरच आपण पाणी मैदानात आणू. तर गावदेवी पिसारवे विपक्षे जयदुर्गा एकता 11 रोंजन क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी त्वरित संपर्क साधावं. पाहिलं होतं तेव्हा पवनला अगदी धारेवरती पकडलं होतं जणू काही ते सोमनाथनं, परंतु त्याच पवननं सोमनाथला बाद केलं. पहिल्याच बॉलवरती ह्या षटकामध्ये खरं तर बाद करण्यात यश लावलं ते पवनला. ज्या सोमनाथ भोईरनं त्याच्या विरोधात फटके खेचून काढले होते त्या सोमनाथला मात्र बाद करण्यात यश लावलं पवनला. सुरुवातीला जेव्हा गोलंदाजीसाठी पवन आला तेव्हा प्रश्नचिन्ह उद्भवला होता की अक्षयनं चांगला स्पेल हाताळला होता. असं वाटलं होतं की सेकंड स्पेलमध्ये अक्षय पाहायला मिळेल, परंतु पवन हा त्यांचा प्रमुख गोलंदाज आहे, स्ट्राईक गोलंदाज म्हणून त्याच्याकडे नेहमीच जबाबदारी सोपवली जाते. परंतु पहिल्या षटकात त्याला मार बसला असला तरी देखील त्याच्यावरती विश्वास टाकला आणि या गोष्टी गरजेच्या आहेत. जेव्हा जेव्हा एखाद्या खेळाडूवरती आपण विश्वास टाकता तेव्हा तो खेळाडू घडत जातो आणि तो प्रयत्न जरूर केला. इथे ताकद आपल्याला पाहायला मिळते, प्रचंड ताकद आणि त्यासोबत टायमिंग देखील होतं आणि चेंडूला जणू काय फेकून दिलंय अगदी स्क्रीनच्या वरून सीमारेषा पार. मायटी हिट षटकार. चेंडू जर सापडला नसेल तर नवीन चेंडू आपण लगेचच द्यायचा आहे, कारण की या स्पर्धेचे नियम आहेत. चेंडू कोणत्याही क्षणी हरवला, फुटला, भिजला तर चेंडू नवीन देण्यात येईल.
धावसंख्येचा विचार केला तर ह्या षटकाच्या साहाय्यानं धावसंख्या 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. केतन पाटील एकता 11 रोहिंदन संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेत. स्वागत आहे त्यांचा. आणि त्यांच्या विरोधात पिसारवे संघ असेल तर विजय पवार इन्फॉर्म संघ आपण पाहतोय आणि इन्फॉर्म मॅन विजय पवार मानावं लागेल. फॉर्मात आहे विजय पवार यांचा संघ आणि स्वतः विजय पवार देखील. आणि त्यांच्या विरोधात जय दुर्गा माता एकता 11 रोहिंदन संघ. ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. लढत जरी मैत्रीपूर्ण असली तरी देखील संघर्ष शेवटच्या क्षणापर्यंत. इथे देखील फुलटा चेंडू प्रहार केला. क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय. अप्रतिम झेल. सुरुवातीला थोडासा जजमेंट चुकला होता परंतु अंततः स्वतःला सावरलं. स्ट्रेच करता असताना हा एक महत्वपूर्ण झेल आणि या झेलनं तन्मय भोईरचा खेळ संपला. एक दर्जेदार षटकार ठोकला होता परंतु त्यानंतर लगेच प्रत्युत्तर पवन कडनं आलं आणि त्याला देखील तंबूचा रस्ता त्यानं दाखवला. तरी इथे मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. सुप्रसिद्ध तबलावादक आदरणीय प्रदीप गोंदली साहेबांचा यथोचित सन्मान चैतन्येश्वर क्रिकेट संघ कुटारी यांच्या शुभास्थिती केले जाणार आहे. चैतन्येश्वर मित्र मंडळ खुटारी यांच्या वतीने इथे आपण पाहतो खऱ्या अर्थाने संगीत क्षेत्राला दमदार योगदान देणारे प्रदीप गोंदली साहेब यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. येस, थँक्यू महागुरु. ज्या व्यक्तिमत्वाचा हा शुभ सन्मान पाहतो अगदी नेहमी ज्यांच्या समवेत आम्ही देखील वावरत असतो. एक चांगलं व्यक्तिमत्व राजकीय क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो किंवा सांस्कृतिक आध्यात्मिक क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण प्रदीपजी गोंदली यांना पाहतो. मृदुंगाचार्य आहेत खरं तर. अनेक विद्यार्थी देखील त्यांनी घडवलेत. तर त्यांचं इथे येणं आणि खरं तर महत्त्वाचा वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल त्यांचे आपण आभार व्यक्त करूया. ना बॅक टू क्रिकेट. वळूया मॅचच्या दिशेनं. 2 धावा इथे एकवटल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये जयेश भोईर आणि आदर्श पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीचे 4 फलंदाज बाद झालेत. आता मधल्या फलीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर 37 धावा धावपळकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. पहिल्या षटकात 19 त्यानंतर 8 धावा आणि या षटकामध्ये देखील धावा 10 आल्या आहेत. चांगला चेंडू बॉल बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं ते पवन कडनं आणि ते षटकाची सांगता झाली. 3 षटक कंप्लीट झालेत. आपण पाणी घेऊन लगेचच जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. रोंजन क्रिकेट संघाचे संगणक घेते जयदुर्गा एकता 11 रोंजन क्रिकेट संघाचे संगणक घेते केतन पाटील उपस्थित आहे. गावदेवी निरावंती 11 तुर्भे क्रिकेट संघाचे संगणक जर इथे उपस्थित असतील. विजय पिसारवे पिसारवे क्रिकेट संघ विजय पवार नाईट स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने एक चांगलं त्यांचं योगदान त्या टीमचं आपल्याला बघायला मिळालं. आदरांजली चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये विजय पवार या आपण नाणेफेकीसाठी. आणि ह्या वर्षामध्ये महागुरु संघ फॉर्मात आहे कारण की वेलकम उसाटण्याच्या वतीनं जेव्हा स्पर्धा भरवली तिथे मात्र चॅम्पियन हा संघ राहिला होता. बरेचसे दमदार संघ त्या ठिकाणी होते परंतु त्या सर्वांना बीट करत असताना चॅम्पियन पदाची ट्रॉफी या संघानं जिंकली होती, उचलली होती आणि त्या स्पर्धेमध्ये मालिकावीरचा किताब विजय पवारनं पटकावला. निश्चित स्वरूपात विजय पवार हा अष्टपैलू खेळाडू आहे. त्यांच्याकडे गोलंदाजीचा एक चांगला सक्षम भरणा आहे. तर एका बाजूला रोंजन क्रिकेट संघ म्हणजे सामन्यामध्ये रंगत येणार आहे. विजय पवार या. येस, नाणेफेकीसाठी यावं विजय पवार. इथे नाणेफेक केली जाणार आहे षटक संपल्यानंतर लगेचच. बॅटल चांगलं होईल कारण की एका बाजूला सौरभ पाटील सारखा एक अष्टपैलू खेळाडू, साथीनं केतन आहे. अतिशय चांगली टीम त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि चिनू पाटील देखील असणार आहे. यस, अशी माहिती पुरवण्यात आली आहे. एक दमदार संघ यानंतर आपण पाहणार आहोत. चौथं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती जीवन. या अगोदर आपण पवनला पाहिलं, आता त्यांचेच बंधुराज जीवन. एक झेल चांगला पकडला होता जीवननं पण पाहिला जिथे लॉंग ऑफला तो तैनात होता. यस, छोटे बंधू आहेत. थोरल्या बंधूंनी या अगोदर गोलंदाजी केली आणि आता जीवन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीचा भार सांभाळत असताना राईट राऊंड द विकेटनं पहिला चेंडू फुल टॉस चेंडू प्रहार केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. सोपा झेल प्रसाद होते आणि प्रसादकडनं हा दुसरा झेल. या अगोदर देखील त्यांनी झेल पकडला होता पहिल्याच चेंडूवरती
आणि हा झेल देखील अप्रतिम त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आला आहे आणि या झेलनं देखील आता जयेशला परतावा लागेल. मोठा धक्का आहे खरं तर हा दहिसर क्रिकेट संघासाठी, कारण की जयेशकडनं अपेक्षा होत्या. अष्टपैलू खेळाडू होता, परंतु आज त्याची बॅट काही चालली नाहीये आणि तो लवकर बाद झाला. फक्त एक धावसंख्येचं त्यानं योगदान दिलं आणि धक्का लागलाय तो तब्बल 5वा. जतीन भोईर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनायत क्रमांक 7 वरती. भोईर 11 जवळजवळ हा संघ आपण पाहतोय. भोईर बंधुराज मैदानाच्या आतमध्ये. आदर्श पाटील एकमात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, त्याने 2 धावसंख्येचं योगदान दिलंय. प्रहार करायचं होतं परंतु चांगला चेंडू, चांगलं योगदान गरजेचं आहे. सुरुवातीला पॉवर प्लेमध्ये मार बसला होता, त्यानंतर संघाला सावरण्यासाठी वापसी करण्यासाठी ह्या गोलंदाजची आवश्यकता होती. ती रोहिंदर नवीन वसाहतला तो प्रयत्न, चांगल्या संघाची बांधणी खरं तर आपल्याला पाहायला मिळतं. युवा टॅलेंटेड खेळाडू या संघामध्ये आपण पाहतोय आणि युवा जोश आता सध्याच्या घडीला फिल्डिंग करत असताना राऊंड द विकेटनं फुलटॉस चेंडू प्रहार केलाय वन्स अगेन. आता प्रसाद इंटरेस्टेड होते परंतु आता त्यांच्या डोक्यावरून हा चेंडू सीमारेषा पार गेलाय. षटकार पंतांकडनं इशारा देखील आलाय आणि या महत्वाच्या क्षणाला 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या फलंदाज जतीनकडनं. डीजे बेनिफिट ऑफ डाऊट म्हणजे खऱ्या अर्थाने गोलंदाजाच्या बाजूने रमेश शेट म्हात्रे पिसारबे खऱ्या अर्थाने स्वर्गीय आदरांजली निरावंती आदरांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे ते दमदार ऑर्गनायझर आहेत. या व्यासपीठावर आपल्या मनपूर्वक स्वागत आहे. यस, पिसारव्याचे उद्योजक रमेश शेट म्हात्रे, विनंती आहे या आपण नेहमीच चांगलं योगदान आपल्या परिसरामध्ये त्यांचं देखील आपण पाहतोय प्रत्येक टुर्नामेंटसाठी. इथे देखील फटका फासलाय, चेंडू हवेमध्ये. यष्टी रक्षकाकडनं चुकी झाली आहे. सोपा झेल होता परंतु हा झेल त्याला पूर्ण करता आला नाही. ह्या अगोदर देखील त्याच्याकडनं एक झेल निसटला होता आणि पुन्हा त्याच्याकडनं ही चुकी होते. अशा चुका मात्र जर आपण जास्त कराल तर ह्या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कदाचित धोक्यात येऊ शकतं आणि सिद्धू म्हात्रेकडनं ही चुकी झाली. एका बाजूनं प्रयत्न जीवनकडनं खूप चांगले करण्यात येत आहेत, दरम्यान आता मात्र चुकीमध्ये सुधार केली आहे आणि एज लागली आणि चेंडू विचावला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. एज अँड टेकन अशा प्रकारची कामगिरी आपण पाहिली आणि कॉट बिहाइंडच्या माध्यमातून आता परतावं लागेल ते फलंदाज आदर्श पाटीलला. आदेश पाटील, माफ करा. षटकातील 4थं षटक मार्गस्थ आहे. चांगलं षटक राहिलं, जीवनचं कौतुक करावं लागलं. वापसी कमबॅक आपल्या टीमला मिळवून दिलाय त्यांना. इथे मात्र अगदी डोक्यावरती हात देताना गोलंदाजाला आपण पाहू शकाल, कारण की यष्ट्यांपासून थोडासा दूर हा चेंडू, अन्यथा कदाचित यष्ट्या चीज झाल्या असत्या परंतु तसं नाही. लेगस्टिकच्या थोडा जरी चेंडू बाहेर आला तर देखील पंच दंडित करतात गोलंदाजाला आणि तेच झालं. अतिरिक्त 1 धाव संघाच्या अकाउंटमध्ये मात्र आता जोडली जाईल. 45 धावा. या अगोदर पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं 47 डिफेंड झाल्या होत्या. ते पाहता एक आव्हानात्मक टोटलच्या दिशेनं वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. ती अर्थातच परी 11 गावदेवी दहिसर टीमची. 4थं षटक कंप्लीट झालंय. अजूनही डेट ओव्हरचे 6 चेंडू शेष आहेत. म्हणजे 6 चेंडूमध्ये किती धावा पूर्ण केल्या जातील त्यावरती निश्चितच या सामन्याचं भवितव्य अवलंबून असणार आहे. आतापर्यंत 4 षटकाचा जर विचार केला तर 6 फलंदाज बाद झालेत आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 45 धावा. अंतिम षटक.
देठोरचं षटक आणि सुमित खंडागळे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. युवा टॅलेंटेड खेळाडू बरेचसे आपल्याला पाहायला मिळत आहेत रोहिंदर नवीन वसाहतकडून, जे सराव सातत्यानं करतायत आणि आज अगदी त्यांची अग्नी परीक्षा आहे, कारण की त्यांच्यासमोर एक अनुभवी संघ आहे, दमदार संघ आहे, त्यांच्याशी लढत आहे. खरं तर त्यांची पहिला चेंडू लाऊड अपील, प्रथमतः यष्टीरक्षकाची आपण अपील पाहिली. गोलंदाज मात्र उत्साहित नव्हता, तो चेंडू पकडण्यामध्ये व्यस्त होता आणि त्याला देखील माहीत होतं की लाईन अगदी ऑफस्टिकच्या दिशेनं आहे आणि पंच देखील अनुभवी पंच आहेत, त्यांच्याकडनं ॲक्युरेट डिसिजन सातत्यानं आपण पाहतोय. इथे चांगला चेंडू, आता मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. पहिल्या चेंडूवरती मात्र बचावला फलंदाज, परंतु दुसऱ्या चेंडूवरती ती संधी गोलंदाजानं दिली नाही आहे आणि अगदी समोर गवसलाय आणि LBW पायचीच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल ते फलंदाज जतीन भोईरला. सामना जसा जसा पुढे चाललाय तसं तसं मात्र ह्या मॅचमध्ये चांगली कामगिरी आपल्याला नवीन वसाहत ह्या संघाची पाहायला मिळते. राऊंड द विकेटनं, ओव्हर द विकेटनं गोलंदाजी आपण पाहतोय ती सुमितची. आतापर्यंत 3 चेंडू अप्रतिम त्यानं हाताळलेत. डेट ओव्हरमध्ये गोलंदाजी करते. ज्या षटकाचा जर विचार केला तर महत्त्वपूर्ण षटक आणि कठीण षटक आहे. खरं तर तिथे फलंदाज नेहमीच प्रहार करण्याचा प्रयत्न करतात आणि अशा मुवमेंटला मात्र गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाजाला पाहतोय. धाव नाही अशी, यस, कारण की आयोजनकर्त्यांच्या वतीनं देखील सूचना करण्यात आली, जेव्हा आपल्याला धाव पूर्ण करायची असते तेव्हा दोघांना धावणं हे अनिवार्य आहे. कारण की आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील महागुरू आपण ह्या गोष्टी पाहतो की जेव्हा चेंडू डॉट होतो तेव्हा स्ट्राईक एंड फलंदाजाला देखील लगेच स्ट्राईक ही सोडावी लागते, अन्यथा धाव. दरम्यान सन्माननीय मोतीराम शेट यांचं आगमन झालं आपण पाहतोय, तर विनंती आहे त्यांना की या आपल्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजित व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारीच्या वतीनं. चांगली स्पर्धा आपण पाहतोय, 5 दिवस चालणारा हा क्रिकेटचा महाकुंभ खरं तर, आणि आजचा हा शुभारंभ, आजचा पहिला दिवस. अनेक सारे मान्यवर यांनी या स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण वेळ दिला, उपस्थिती दर्शवली. आणखीन एक डॉट चेंडू, 4 चेंडू डॉट आलेत या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत निर्धाव षटक आपण पाहिलं नाही, परंतु ती संधी जरूर चालून आली आहे ती सुमित खंडागलेला. 4 चेंडू, 1 सफलता आणि 3 डॉट आतापर्यंत त्याच्या माध्यमातून ही कामगिरी केली. तर हे त्याचं गोलंदाजी अनालिसिस, गोलंदाजी विश्लेषण आपल्याला पाहायला मिळतंय. राईट मोर द विकेटनं वन्स अगेन पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हातानं प्रहार तर केला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून हा चेंडू सीमारेषेच्या दिशेनं वेगानं ट्रॅव्हल झालाय. पाहता पाहता चेंडू सीमारेषा पार, दर्जेदार असा चौकार. अंतिम टप्प्यामध्ये 50 कंप्लीट होतील का? शेवटचा चेंडू आहे षटकातील. एक चौकार तर दाखवला जीतनं. इथे प्रयत्न तर केलाय, चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेनं निघून गेला. आउटफिट फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही. या चेंडू गोलीच्या वेगानं सीमारेषा पार. महत्वपूर्ण हा 4 खरं तर, आणि या 4च्या मदतीनं धावफलक 50 पार झालंय. 53 धावा, एक आव्हानात्मक टार्गेट असेल ते रोहिंदर नवीन वसाहत संघासमोर. परंतु इथे जर विचार केला तर ह्या स्पर्धेमध्ये सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हर आहे याची दक्षता आपण घ्यायचा आहे. कॉम्बॉक्सच्या दिशेने आपण वारणार आहोत. तर इथे नाणेफेक केली जात आहे. एका बाजूला आपण गावदेवी पिसारवे अर्थात पिसारवे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे यांच्या नावाने आज संघ खेळतो आणि या संघाचे पुरस्कर्ते आहेत कन्नड 11चे पॅकर्स राजेश म्हात्रे यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. आणि त्याचबरोबर रमेश म्हात्रे, संतोष म्हात्रे तुमचा मनपूर्वक आभार. एका बाजूला आपण रोंजन जय दुर्गा रोंजन क्रिकेट संघ मोतीराम शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जात आहे. बघूया नाणेफेकीचा कौल, आणि नाणेफेकीचा कौल गावदेवी पिसारवी क्रिकेट संघाच्या बाजूने. दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. संघाने एक नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण केतन करताना नाणेफेक तुमच्या
विरोधात गेलेले आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता तुम्ही कोणता निर्णय स्वीकारला असता? आम्ही देखील क्षेत्ररक्षण केलं. आता मात्र उलट झालेले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथमतः तुम्हाला फलंदाजी करायची आहे. सामना 5 षटकांचा असेल. 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा तुमचा मानस असेल? 55-60 धावांचा. 55 ते 60. तुमच्या संघामध्ये असे कोणते फलंदाज आहेत यामध्ये खऱ्या अर्थाने की ॲज ए कॅप्टन म्हणून त्यांच्याकडनं एक चांगल्या कामगिरीची तुम्हाला अपेक्षा असतील? सौरभ पाटील, चिनू पाटील खेळतात. 4-5 जण आहेत. चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी यांच्या वतीने ते क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. स्पर्धेत तुम्ही घटक झालेला आहात. खेळण्याची संधी प्राप्त झालेली आहे. एकंदरीतला माहोल, इथलं वातावरण पाहता, इथलं आयोजन पाहताना तुम्ही काय सांगू शकाल? कसं वाटलं आपलं आयोजन? सर्वप्रथम आयोजकांचा धन्यवाद. आम्हाला खेळण्याची संधी दिली. आयोजन दरवर्षी चांगलं असतो आणि दरवर्षी खेळतो. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल इथे आपण पाहतो. गावदेवी पिसारवे अर्थात स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे माजी सरपंच पिसारवे यांच्या नावाने तो संघ खेळणार आहे. संघाचे पुरस्कर्ते आहेत कन्नड 11चे सर्वेसर्वा राजेश महादे उद्योजक पिसारवे यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू आणि वळूया या सामन्याकडे. थँक्यू महागुरु. तर पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतो. परी 11 गावदेवी दहिसर आणि विरोधात साई 11 रोहिंजन नवीन वसाहत. सामन्याचा पूर्वार्ध आपण पाहिलं 7 गडी बाद 53. 5 षटकामध्ये धावसंख्या बनवली. 54चं लक्ष आहे. तर लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे असेल हे ऐकण्यासाठी खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण वळणार आहोत. आमचे साथी समालोचक मित्र हरिग्राम वरून बिलॉंग करतात. नेहमीच अनेक स्पर्धांमध्ये ज्यांचा दमदार आवाज आपण ऐकतोय असे वैभव भोपी, तर त्यांच्या दिशेनं खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी थँक्यू साई. खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे वळी. अतिशय दमदार ही लढत. मागील सामना देखील ऑलमोस्ट सेकंड बॉल पर्यंत आला होता. चांगली लढत राहिली आणि हा सामना देखील तसाच राहील. सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे वळतोय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना परी 11 गावदेवी दहिसर या संघाने केले 53 धावा. 7 गडी पहिल्या इनिंग मध्ये त्यांनी गमावले. साई 11 नवीन वसाहत रोहिंजन या टीमला करायचं मॅच मध्ये 54 धावा 54 टू विन. सामना बरोबर सुटल्यात. सुपर ओव्हर मध्ये जाईल याची दक्षता घ्या. मास स्टार्ट. पहिल्याच बॉलवर हल्ला बोल केला. इनसाइड आउट फील्डला पोहोचलेत. काय प्रयत्न केले अफलातून. 100% कमिटमेंट. बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट. स्पर्धेमध्ये सगळ्यात सुंदर झेल टिपला क्षेत्ररक्षक जयेशनं आणि पहिला धक्का. सुमित खंडागळे या खेळाडूच्या खेळीचा अंत झालाय. वैयक्तिक 0 या धावसंख्येवर त्यांनी आपली विकेट गमावली आणि त्यासोबत संघाला थोडं अडचणीमध्ये टाकले असाच उल्लेख करीन. कारण एक चांगला राईट स्टार्ट. खरं तर या दोन्ही संघाचे ओपनर पहिल्या सत्रामध्ये महेंद्र भोईर मैदानामध्ये चालला नाही आणि या सत्रामध्ये अगदी आपण बघितलं तर सुमित खंडागळे हा मैदानामध्ये चालला नाही. याचा अर्थ दोन्ही संघांचे दोन्ही ओपनर फेल राहिलेत या मॅच मध्ये. पवन गायकवाड
हा खेळाडू मैदानामध्ये आता आलाय. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करतील. आव्हान आहे या मॅच मध्ये तब्बल 54 धावांचं बघायचं आणि पहिल्याच बॉलवर विकेट. जेव्हा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली दहिसरनं तेव्हा देखील त्यांनी पहिल्याच बॉलवर विकेट गमावली होती आणि जेव्हा गोलंदाजीची वेळ आली तेव्हा या वेळेस देखील त्यांनी पहिल्या बॉलवर विकेट घेतली. दोन्ही इनिंग विकेटने सुरुवात होत असताना सुमित वाडा डिलिव्हरी काय बॉल होता अफलातून. चेंडू नाही तर अक्षरशः ब्रह्मास्त्र फेकला, आगीचा गोळाच फेकला. असा हा बॉल मोस्ट रिमांडेबल किंवा जेव्हा तुम्हाला फलंदाजांच्या आक्रमकतेपासून वाचायचं असतं तेव्हा वाईड यॉर्कर ही तुमची पहिली पसंती असली पाहिजे आणि ती पहिली पसंती दिली. सुमित भोईरनं 0 या धावसंख्या फलकावर पहिला विकेट गमावला गेलाय. पॉवर प्ले आहे परंतु फलंदाजांसाठी नवे पॉवर सध्या गोलंदाज जनरेट करताय. डाऊन डाऊन द विकेट समोर ओके बॉल उचलण्यासाठी थोडा वेळ घेतलाय. 1 रन कंप्लीट होईल. ऑलरेडी 1 विकेट घेतले त्यामुळे माहिती आहे सिंगल डबल कंटिन्युअसली सुरू इथून करावे लागतील. गोलंदाजाचा चांगला बोलबाला राहिलाय मागील मॅच मध्ये देखील आणि याही मॅच मध्ये 5 षटकांची लढत आपण मैदानात बघतो. आज मैदानामध्ये महेंद्र भोईर सुमित भोईर यांची फलंदाजी चालली नाही. सोमनाथ या टीमचा बाहुबली ज्यासाठी ओळखला जातो, ज्या मोठ्या इनिंग साठी तो ओळखला जातो ती मोठी इनिंग आज सोमनाथ कडून बघायला मिळाली नाही. त्यामुळे धावसंख्या अगदी कंट्रोल मध्ये आहेत आणि सध्या गोलंदाजांनी ही धुरा सांभाळली आहे. पहिल्या षटकामध्ये सुमितनं आतापर्यंत 4 बॉल फेकलेत, 1 विकेट आणि त्यासोबत त्यामध्ये 4 मध्ये 1 वाईट देखील आहे. 1 डॉट बॉल 1 सिंगल. ऑन बोर्डवर धावा लागले त्या टोटल 2, 1 गडी बाद. लोअर फुलटॉस बॉल दिशा दिली आहे. ग्रेट फिल्डिंग. तत्पर होते, तैनात होते, अलर्ट होते फिल्डर आणि इथे बघू शकता शॉर्ट पॉइंट मध्ये करता चेंडू तिथे अडवला गेला. कोणती रन इथे मिळणार नाही. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये झाली. रणांगणामध्ये बॅटल सुरू झालाय. डिफेन्स करायचं होतं या बॉलला. लिडल एज इनसाइड एज लागली आणि तदनंतर आणखीन एक 1 मोर डॉट बॉल. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवलाय. गोलंदाजी करत असताना सुमितनं अतिशय चांगली गोलंदाजी सध्या तो साकारत असताना सुमित भोईर. अजून 1 बॉल शिल्लक राहील. 7 चेंडूंची ओव्हर बघायला मिळेल कारण 1 एक्स्ट्रा बॉल या ओव्हर मध्ये रिलीज केला होता. रणफलक आतापर्यंत फक्त आणि फक्त शांत आहे, स्तब्ध आहे. 2 वर समोर खेळा व्ही शेप मध्ये मिडॉन मध्ये खेळाडू पुन्हा एकदा चूक करतायत. सोमनाथ भोईर याच्या अगोदर देखील अशी एक संधी त्यांच्याकडे होती आणि इथे पुन्हा एकदा त्यांनी ती संधी गमावली. परंतु काय गोलंदाजी केली सुमित भोईरनं. पॉवर प्ले मध्ये खरं तर हा पॉवर प्ले असतो फलंदाजांसाठी परंतु इथे उलट गणित झालं. या षटकामध्ये रन आलेत ऑन बोर्डवर 2-3 आलेत कारण या बॉलवर 1 सिंगल आली. अंतिम बॉलवर 3 धावा येत असताना बघा टायमिंग अलर्ट आहे. स्टॉपवॉच थांबणार नाही. दहिसर तुम्ही देखील याची नोंद घ्या. जर प्रमाणापेक्षा जास्त वेळ घेतला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपली नाही तर 1 फिल्डर रिंगणामध्ये येईल त्यामुळे त्याचं नुकसान तुम्हाला होऊ शकतो. पॅट चेंज होते मैदानामध्ये. हा वेळ थांबवला जाईल आमच्या स्कोरर कडून. 3 वर सध्या संघ आपण बघतोय. 1 फलंदाज बाद. यमुना सामने देखील फार सुंदर बघायला मिळेल. आज दिवसभरामध्ये टोटल 6 सामने कव्हर केले जातील ज्यामध्ये मॅच नंबर 2 दुपारचे ठीक 1:11 झालेत. गोलंदाजीसाठी जयेश भोईर P2 पॉवर प्ले सेकंड. 3 फिल्डर रिंगणाच्या बाहेर आहेत. जयेश सज्ज होत असताना स्ट्रायकर एंडकडे फलंदाज बॅटिंग करत असताना प्रसाद मुकणे स्ट्रायकर एंडकडे. आतापर्यंत 3 बॉल फेस केले होते आणि हा बॉल हवेत खेळ आहे. उंची सोबत लांबी गाठले. चांगला हा फटका मिले. रन मिळतील टोटल 6 षटकार.
फटका खेळ होता. मागील 2 चेंडू जरूर याच्या अगोदर प्रसादनं निर्धाव खेळ होते, परंतु त्यांची नुकसान भरपाई केली या षटकारानं. धावा पुढे चालल्यात बोर्डवर 9. आता बघायला मिळत आहेत आक्रमणावर आक्रमण, टोल्यांवर टोले. आणखी एक चांगला फटका, प्रयत्न भरपूर झाले परंतु बॉल तिथे थांबू शकले नाही आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार इथे आलेत. दोन षटकारानंतर हा सिंगल घेणं एक चांगला मी म्हणेन बौद्धिक क्षमतेचा उत्तम उदाहरण असावा, कारण यानं तुमची विकेट वारसे स्ट्राईक रोटेशन होते. लॉंग टर्म क्रिकेट स्टार्ट टू एंड मैदानात खेळण्यासाठी तुमच्याकडे संधी मिळते. रन चांगल्या बनलेत, आता संघ झपाट्यानं भरारी घेत असताना दिसतोय. 16 फ्रंटफुटला गेले, एज लागले, बॉल चाललाय थर्ड मॅनला, बॅकअप मिळाला नाही, रन मिळतील 4. चौकार. ऑलमोस्ट 17 धावा पहिल्या 4 चेंडूमध्ये आलेत. रन फलकावर धावा आहेत त्या टोटल 20. चांगला बॅक, आता पाठलाग सुरू झालाय वेगानं. पुन्हा एकदा फटका टॅप केल्या बॉलला, स्वतःच्या फॉलोतून ते चेंडू कलेक्शन झालं. 1 रन रोखू शकत नाही. ही 18वी धाव होती या ओव्हर मध्ये. मोठं लांब लचक षटक राहिलाय. चेसिंग करत असताना अगदी बघू शकता साई 11 नवीन बासाहत रोहिंजन संघ देखील चांगलं कामगिरी सध्या ॲज अ पॅटर्न म्हणून करत असताना संपूर्ण संघाला बॅलन्स केले. याच्या अगोदर प्रसाद मुकणेला आपण बघितलं 2 षटकार त्यांनी ठोकले आणि पवन तर चौकार त्यांनी याच्या अगोदर दाखवलं होतं. समोर खेळत टायमिंग चांगला आहे, लाजबाब राहिला फटका. काय बॅटिंग केली आहे, अक्षरशः तोडफोड फलंदाजी झाली या ओव्हर मध्ये. धावांची लय लूट आली आणि इथे तब्बल 3 षटकार या ओव्हर मध्ये. 1 चौकार आले, मोठं षटक राहिलंय. रन फलकावर धावा लागले 2 ओव्हर नंतर. 27-27. तब्बल 24 धावा मागील ओव्हर मध्ये आलेत. मोठं षटक राहिलंय. 12 चेंडूचा खेळ संपलाय. रन फलकावर धावा लागलेत 27 रन. आता अर्धा पल्ला पार झालाय. अर्धा प्रवास संपलाय 12 बॉल मध्ये. आता उर्वरित 18 मध्ये 27 पाहिजेत. बॅलन्सिंग राहिलाय संघ मागील षटकामध्ये. रोहिंजन
कमबॅक करावं लागेल दहिसरला या मॅच मध्ये रोखायचं असेल जिंकायचं असेल तर परिवर्तन करावं लागेल 12 बॉल मध्ये 27 बनलेत आता 18 बॉल मध्ये 27 पाहिजे अशी ही लढत सध्या मैदानात सुरू असताना बॉलिंग ट्रॅकर वन्स अगेन सुमित भोईर प्रसाद साठी स्ट्रायकिंग कडे खेळत होता मला वाटतं हार्ड लेंथ राहिली ही डॉट बॉल न सुरुवात झाली या षटकाची 17 बॉल मध्ये 27 पाहिजेत लढत रंगेल मैदानामध्ये चुरस बनेल या मॅच मध्ये फाईट बघायला मिळेल या सामना संघर्ष काय असतं क्रिकेटचं थरार काय असं अनुभवायला मिळेल ही मॅच पुढे पुढे चालली अतिशय चांगली लढत पुढे पुढे सामना सुरू असताना कंटिन्युअसली ओ वॉट अ डिलिव्हरी या मॅच मध्ये जर दहिसरच्या दृष्टिकोनातून सर्वस्व समर्पण कोण करीत असेल तर गोलंदाज आहे सुमित भोईर पहिलं षटक जेवढं तीक्ष्ण होतं तेवढीच तीक्ष्णता तेवढीच ताकद आणि तेवढीच धारदार गोलंदाजी या ओव्हरमध्ये देखील करत असताना सुरुवातीचे 2 बॉल हार्ड लेंथवर गोलंदाजी होते चॅलेंज वाढलंय बॅटिंग करत असताना सध्या रोहित जंज या मॅच मध्ये पहिला चेंडू डॉट दुसरा देखील डॉट आलाय मागील 2 चेंडू निर्धाव हो दिशा साईने स्कूप करायचं होतं प्रयोग करायचा होता पंच वळत्यात लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग झाला चेंडू डॉट डॉट बॉल आलाय प्लीज पंचांवर दबाव टाकू नका पंचाच्या निर्णयाचा सन्मान तुम्हाला करावा लागेल जर लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू निघून जात असेल तर ऑफकोर्स पंच त्याला दंडितच घोषित करतील अंपायर डिसिजनचं फायनल बॉल पुन्हा एकदा तयार लोअर फुलटॉस बॉल होता संधी खरं तर फार दूर होती कॉटन बॉलची एकच रन या बॉलवर मिळेल धारदार गोलंदाजी सुमित भोईर वेग प्रचंड आहे आणि त्या वेगवान गोलंदाजीचा फायदा उचललाय शॉर्ट एसटी जेव्हा असते तेव्हा वेगवान गोलंदाजांना जर टप्पा सापडला तर फलंदाजाकडे शॉर्ट सिलेक्शन साठी थोडा वेळ कमी असतो आणि त्याचा फायदा आतापर्यंत उचलला गेलाय रेड फलकावर धावा बघायला मिळतात टोटल 29 ओनली 1 विकेट लॉट्स पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज धावांची गती पूर्ण खोलवलेली दिसले आणखीन एक व्हाईट बॉल इरादे साफ आहेत गोलंदाजचे बॅट्समनच्या पट्ट्यात चेंडू द्यायचा नाही त्यांना स्ट्रगल करण्यासाठी त्यांना मेहनत करण्यासाठी भाग पाडायचं हे इरादे सध्या मांडलेत तिसरं षटक सुरू आहे ऑन बोर्डवर धावा आहे 30 हलवलं मॅचच्या दिशेने दोन्ही संघ मार्गक्रमण करत असताना मागील मॅच 24 धावांची आली मागील ओव्हर त्यामुळे या मॅच मध्ये परतून बघितलंय रोहित टीमनं पहिल्या षटकामध्ये स्ट्रगल सुरू होता म्हणजे सध्या वार पलटवार जसा स्ट्रगअप वारचा खेळ असतो रस्सी खेळचा सामना असतो तशाच पद्धतीने क्रिकेटची लढत काय गोलंदाजी केली या पठ्ठ्यानं सुमित भोईर मैदानामध्ये दहिसर एक्सप्रेस अक्षरशः मैदानामध्ये धावतीये वेगवान गोलंदाजी राहिली पुन्हा एकदा धावांसाठी स्ट्रगल धावांचा वनवास पुन्हा एकदा सुरू झालाय पहिल्या षटकामध्ये बोलबाला राहिला दहिसर संघाचा गोलंदाज सुमितचा दुसऱ्या षटकामध्ये बोलबाला राहिला बॅटिंग करणारा रोहित संघाचा आणि पुन्हा एकदा तिसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅकिंग ओव्हर वन्स अगेन सुमित भोईर लेन पाठीमागे ठेवली एशन टेकन 5 स्ट्रीप मध्ये हा झेल कॅरी केलाय 1 मोर विकेट डाऊन दुसरा धक्का क्रमांक 2 दुसरा गडी गमावलाय रोहितनं धावसंख्येच्या फलकावर धावा आहेत त्या टोटल 30 धावा आव्हान होतं 54चं म्हणजे अजूनही 24 पाहिजेत
13 बॉल आता उर्वरित शिल्लक आहेत. मॅच दूर नाही आहे रोहितच्या दृष्टिकोनातून देखील, परंतु मॅच कठीण बनवण्याचं काम सुमित भोईरनं, मी नेहमी म्हणतो आपलं स्वतःचे काम अगदी निर्विवाद तुम्हाला पार पाडता आलं पाहिजे. आणि या मॅच मध्ये मागील अगदी सुमितचं हे षटक आपण बघितलं तर खूप चांगले राहिलेत. हे 2 षटक निर्विवाद वर्चस्व राखणारे राहिलेत. हा बॉल तेवढाच महत्वाचा असून 1 चेंडू येणं बाकी. नवीन फलंदाज मैदानामध्ये आले अक्षय गाडगे. तेरा मध्ये 24 पाहिजेत. क्लीन बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर होतोय डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. चला मयूर म्हात्रे आणि विनायक म्हात्रे दोघांनी नेक्स्ट मॅच मध्ये आज अंपायरिंग भूमिका निभावायची, कारण लंच ब्रेक पंचांना यावाय, जलपानासाठी त्यांना आपण वेळ देऊ, त्यामुळे तुम्ही दोघे तयार राहा. मॅच कडे थोडं फोकस करूया. 18 चेंडूचा खेळ संपलाय. खेळाचं उत्तरार्ध ज्यामध्ये करायचं चेसिंग रोहिंजनला 54चं टार्गेट आहे. 18 बॉल मध्ये रन बनले टोटल 30, बॉल शिल्लक आहेत 12, विजयासाठी पाहिजेत 24 रन. अजून टीम रोहिंजनला रिक्वायर रन रेट 12च आहे. टेनिस बॉलचा हंगाम विकेट पाहताना आतापर्यंत फक्त 3च विकेट गमावलेत रोहिंजननं, त्यामुळे 12 बॉल मध्ये 24 रन मागण्या नसाव्या माझ्या दृष्टिकोनातून. परंतु मैदानामध्ये प्रेशर, मैदानामध्ये सिच्युएशन, अपोजिशन केलेली गोलंदाजी, आतापर्यंत गमावलेले विकेट, खेळ, निर्धाव चेंडू आणि आलेलं प्रेशर, घेतलेलं प्रेशर, या गोष्टी चर्चेचा विषय असतात. बारा चेंडू 24, स्पर्धेचा नियम, धावा जर बरोबरी सुटल्या तर सुपर ओव्हर, हे लक्षात घ्या. 12 मध्ये 24 क्रिकेटचे खरेखुरे नियम या खुटारी गावामध्ये पाळले जातात, चैतन्येश्वर ट्रॉफी मध्ये पाळले जातात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आपण बघतो जिथे डेफिनेटली सुपर ओव्हर नेहमी आवडतं सगळ्यांना. गतवर्षी मला वाटतं 2 मॅचेस सुपर ओव्हरच्या आय थिंक झाल्या होत्या. यंदा आपल्याला बघायचंय 12 बॉल मध्ये 24 धावांची गरज. ही लढत पुढे पुढे चालली, दोन्ही सामने इन आहेत. सामना 50-50 बॅलन्स आहे. कोण सामना मारेल या मॅच मध्ये, कोण बाजी मारेल, कोण कोणाला परास्त करेल, कोण विजयाचा आनंद उत्सव कोणता संघ साजरा करेल, याची उत्तर आपल्याला मिळतील. चला स्पीड अप करा, वेळ आता घेऊ नका. निर्णायक ओव्हर आणि ती फेकण्याची गोलंदाजीची जबाबदारी तन्मय भोईर. बॉलर तयार. 12-24 फ्लिक ऑफ द रिस्ट खेळाचा प्रयत्न होता. हा व्हाईट बॉल आलाय पण सांगतायत 12 बॉल आणि आता 23 ची गरज. मॅच पुढे पुढे चालली. इंटरेस्टिंग राहील ही लढत. प्रेक्षकांची अफाट गर्दी आज या पहिल्याच दिवसामध्ये तुम्हाला भरभरून प्रतिसाद प्रेक्षकांचा या टुर्नामेंट साठी मिळते. वेलकम ऑल व्ह्यूअर्स. फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत लाईव्ह जोडले गेले सगळ्यांचं हार्दिक स्वागत. स्पर्धेमधील लाईव्ह टेलिकास्ट आवडले असेल तर या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, भरपूर नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. जाऊया मॅच मध्ये. शॉट अँड पुल, फिल्डर फार दूर आहेत, इनफिल्डच्या वरून खेळा, फटका आलेला हा निर्णायक चौकार. चिनिंग त्यांनी साकारली होती, परंतु ते बाद झाल्यानंतर पवन गायकवाडनं खांद्यावर जबाबदारी घेतली.
11 बॉलमध्ये 19 धावा पाहिजेत. या चौकारानं संघर्ष मैदानामध्ये वनवा पेटवलाय. दहिसर संघाच्या अगेन्स्ट खेळत असं रोहिंटननी या मॅच मध्ये परतू शकतो हे दाखवून दिले. पवन गायकवाडला बॉल तयार. समोर खेळ व्ही शेप मध्ये थोडासा अंदाज चुकला होता परंतु चला चेंडू थांबला हे वैशिष्ट्य राहील. एकच रन मिळेल या बॉलवर. 10 बॉल 18 ची गरज. 10 चेंडू 18 धावा अस्तित्व पणाला लागलाय. दोन्ही संघ हार कोणच मानणार नाही. दोन्ही संघ या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. बघायचं 10 मध्ये 18 भरपूर मोठ्या चमचमणाऱ्या ट्रॉफ्या जे प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघाचं मन वेधून घेतात आणि बघायचं या स्पर्धेमध्ये अस्तित्व कोण टिकवणार या मॅच मध्ये. इनसाइड आउट खेळायचं तर पंच आमच्याकडे वाटतंय. ऑफकोर्स इट्स व्हाईट बॉल. अजून एक या आव्हानामधील 1 रन मुफ्त बहाल केली जाते. रोहिंटनच्या फलंदाज त्यांच्या टीमला 10 मध्ये पाहिजे 17. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 एक्स्ट्रा बॉल आले एक चौकार आलाय म्हणजे जवळपास 2 बॉल मध्ये इथे 7 धावा खर्च केले. तन्मय भोईरनं खूप अपेक्षेनं खूप विश्वासाने हे षटक दिले तन्मयच्या खांद्यावर. वॉर्निंग फिल्डिंग टीमला पंचाकडून देण्यात आले. इशारा आला तर फिल्डर इन होईल हे लक्षात घ्या. बॉलर तयार. लेन पाठीमागे ठेवली. टो इनला हा चेंडू लागला. चुकीचा फटका निवडला. विजयामध्ये ट्विस्ट निर्माण करणारा जी संधी मिळाली होती आणि खेळाडू झाले जेलबाद. रन फलकावर लक्ष केंद्रित करूया. आतापर्यंत 4 फलंदाज गमावलेत बॅटिंग करत असताना रोहिंटननं 4थं षटक सुरू आहे. रन फलकावर धावा लागले तर टोटल 37. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 17 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे. इतक्या लवकर धैर्य सोडून जमणार नाही. एक पाऊल अजून विकासाकडे टाकावं लागेल. वन्स अगेन जे हवेमध्ये तरंगत होता बॉलने यू टर्न केला. 1 रन मिळेल. दुसऱ्यासाठी थोडासा दूरवर ओव्हर थ्रो होता परंतु बॅकअप चांगला राहिले. रन मिळेल. सिंगल. 8 बॉल 16 वर ही रंगत मॅच पुढे पुढे चालली. एखाद्या स्कोरिंग शॉटच्या प्रतीक्षेमध्ये अजूनही रोहिंटन दिसतोय. 8 बॉल 16 धाव्यांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. बॉलर तयार. समोर खेळ डाऊन द ग्राउंड. टायमिंग आणि ताकद. बॉल चालला सीमा पार. षटकार. तर त्याने जे साई 11 रोंजन वसायत जो खेळाडू आहे बघा फलंदाज निश्चित स्वरूपात जर्सी नंबर आहे 45 4-5 म्हणजे आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये 4-5 ची नंबर जर्सी खेळणारा फलंदाज ज्या प्रकारे फटकेबाजी करतो ना तशा प्रकारची फलंदाजी मात्र हा आपला लोकल खऱ्या अर्थाने स्थानिक पातळीवरचा खेळाडू याच्याकडून बघायला मिळतो. क्या बात आहे. काय षटकार ठोकला बॅट्समन पवन गायकवाड. गोलंदाजीतून खर्च केलेल्या धावा आत बॅट मधून वसूल करताय. 7 मध्ये पाहिजे 10. थोडासा आगळा वेगळा हा प्रयत्न ऑफस्विंगचा खूप बाहेर. वाईट बॉल. प्रेशर दिसते सध्या गोलंदाजावर. काय फटका होता महागुरीने उल्लेख केला. 45 नंबरचा रो हिटमॅन अगदी त्या स्टाईलने तो फटका ठोकला तर डाऊन द ग्राउंड आणि तोच निर्णायक षटकार. 7 बॉल मध्ये अजूनही विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये उर्वरित शिल्लक आहेत. एकट्याने लढतोय पवन गायकवाड. 100% योगदान सर्वस्व समर्पण. खेळाचं तो इनसाइड आउट. बॅट बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झाला नाही. ओव्हर इथे एंड होईल.
षटक संपलंय, 4 षटकांचा खेळ संपला. आता धावसंख्येचा फलक सांगतोय ऑन बोर्डवर धावा लागलेत. आव्हान होतं 54चं, बोर्डवर धावा लागलेत 45. येणारे चेंडू शिल्लक 6 आणि रन पाहिजेत विजयासाठी 9. 6 चेंडू 9 धावांची गरज. डीजे म्युझिक. उत्तम कामगिरी केली. 4 चेंडू आणि 6 ची करत बॉलर तयार. समोर खेळत मॅच फिनिश. साईला सामना फिनिश केलाय, सामना जिंकलाय. इथे मैदानामध्ये साई 11 रोहिंजन टीम हार्दिक अभिनंदन. इलेव्हन रोंजन नवीन बसा आहेत. विपक्ष गावदेवी दैसर आणि लढतीमध्ये रोंजन क्रिकेट संघाने विजय संपादित केलं. मनपूर्वक अभिनंदन दैसर क्रिकेट संघ, तुम्ही स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आमच्या चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी यांच्या वतीने तुमचं मनपूर्वक आभार.